कुठे बसायचं या नाही एक खुर्ची मागवा. चला शॅल वी रोल. नमस्कार. आज बाप्पा, संदीप भैया, जितेंद्र आव्हाड हे तिघं गेले जवळपास महिनाभर जी घटना बीड आणि परभणीमध्ये झाली त्याबद्दल पोटतिडकीने सातत्याने हे सगळे प्रत्येक मार्गाने त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत. संसदेमध्ये पहिला आवाज कोणी उठवला असेल तर त्या व्यक्तीचं नाव बजरंग अप्पा सोनवणे. बजरंग अप्पा सोनवणेंनी ही घटना झाल्या तातडीने ते पार्लमेंट कामकाज सुरू असताना कामकाज सोडून बीडला गेले. बीडमधून सगळी माहिती घेतली. तातडीने दिल्लीला परत आले. आम्ही दोघं एकत्र. त्यांचा हट्ट होता की ताई नाही मला आजच रेज करायचं म्हणून आम्ही पहिलं स्पीकर ऑफिसला चिठ्ठी पाठवली. चिठ्ठीला ते म्हणले आज पॅक्ट आहे म्हणून ते म्हणले नाही ताई मला आजच रेज करायचा म्हणून आम्ही स्पीकर साहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी पहिल्या दिवशी परवानगी ते म्हणले अहो स्टेट इश्यू आहे तर ते म्हणले स्टेट इश्यूचा विषयच नाही हा रेज करायलाच पाहिजे. आणि परभणी आणि बीड ह्या दोन्ही केसेसमध्ये बजरंग अप्पा हा पहिला व्यक्ती आहे ज्यांनी पार्लमेंटमध्ये या दोन्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी त्यांनी केली. त्यानंतर ते या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहांना भेटायला गेले. त्याचे फोटो तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही होते. तिथे त्यांनी पाठपुरावा केला. ते दिल्लीत चालू असताना इथे विधान भवनमध्ये संदीप क्षीरसागरांनी पहिले ग्रहस्थ, पहिले आमदार, पहिले लोकप्रतिनिधी माणुसकीच्या नात्याने त्यांनी हा मुद्दा मांडला. त्यांनी तो जितेंद्र आव्हाडांनाही सांगितला. त्यांच्या जिल्ह्याचा होता म्हणून त्यांनी पहिलं लीड घेऊन तो मुद्दा मांडला. नंतर जितेंद्र आव्हाडांनी सातत्याने मांडला. रोहित पवारांनी मांडला. त्यानंतर सुरेश धसांनी मांडला. त्यानंतर नमिता मुंदडांनी मांडला. अशा अनेक लोकांनी हे मुद्दे गेले 30 दिवस सातत्याने मांडलेले आहेत. मी जाहीरपणे मीडियाचे आभार मानते की माणुसकीच्या नात्याने एक अतिशय क्रूर घटना, दुर्दैवी घटना ही परभणी आणि बीडमध्ये झाली. पण माणुसकीच्या नात्याने वी आर ऑल ऑन द सेम साइड. आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे ही क्रूर हत्या जी झालेली आहे, चुकीची घटना जी झाली आहे त्याला न्याय मिळावा. त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आहेत. आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला, दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करतायत. अंजली दमानी आता असतील त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाठवते. त्या तिथे जाऊन राहिल्या. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याच्यामुळे गेले 30 दिवस सातत्याने हे सगळे माझ्याबरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील, अंजली दमानी आताही असतील, या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारलेत. काहींची उत्तरं मिळाली, काहींची नाही. मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते म्हणून एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केसमधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आणि परवानगीने इथे बसलेली आहे. पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी याच्यासाठी पीएमएलएचा ऍक्ट यूपीए सरकारने आणलेला आहे. त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झालं आता हे त्या इतिहासात मी पडत नाही, पण पीएमएलए ऍक्ट आला. पीएमएलए ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे, हा तो पीएमएलए ऍक्टचा कागद आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नवीन नाही. ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860 त्याच्यात नंबर आहे 384 आणि 389. ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पीएमएलएचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं. आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत तुम्हाला आधी दाखवलेला आहे
की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं. या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/2022 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे. हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे. हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे. ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं. हा झाला पहिला मुद्दा. हा पीएमएलएचा आहे. आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे. त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत. व्हेरी सिम्पल इट इज. ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली आहेत. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकानी सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. इथे तर आहे हा कागद, इथे आहे याच्यामध्ये नाही तो हा कंपनीची, आता कंपनीचा कागद हा FIR आहे. ह्याच्यामध्ये या FIR आहे 11/12/24चा. त्याच्यात हा पुरा कागद आहे. हा FIR जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे. हे बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या FIR मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला FIR नाहीये, हा कंपनीने केलेला FIR आहे. इथे बघा अवधा कंपनीनी 2 कोटी रुपये 28/5/24 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. आय एम हॅपी टू शेअर देम. याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा, तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं. आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR हे बघा ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे. तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन? म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना IQ गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली. ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24 बरोबर 28 मे बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना हा FIR झालेला असताना, करेक्ट ही तिसरी आहे. तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये? माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल पीएमएलएचं पास केलेला आहे, तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे. आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील, असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल? हे खूप चिंताजनक आहे. हा विषय फार गंभीर आहे. हा राजकीय विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल? आणि एवढंच नाही, त्यांनी केस केली आहे. अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून, पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही. आता 6 महिने मे टू डिसेंबर, आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. का या कागदावर ऍक्शन केलेली नाही? का ईडी आणि पीएमएलएची ऍक्शन झाली नाही याच्यावर? याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड.
का ईडी याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते, हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर पीएमएलए जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता. आता ह्याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. आणि पुढची गोष्ट, आणि हे मी एकटी मांडलेलं नाहीये, ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी सगळ्यांनी मांडलेल्या आहेत, सगळ्या पक्षातल्या लोकांनी मांडल्या आहेत, अंजलीताई दमानेंनी पण मांडलेल्या आहेत. पण ह्याच्यापुढे आम्हाला काही उत्तर मिळत नाही. त्याचबरोबर ही एक बागी असताना लाडली बहीण योजना, या योजनेचे अध्यक्ष, प्लीज आय स्टँड करेक्टेड, माझं काही चुकीचं असेल तर आय एम हॅपी टू बी करेक्टेड, की जेव्हा बीड मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहेत. आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली. लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता. ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता, जे किती असंवेदनशील. इट्स जस्ट शॉकिंग. मला ह्या 3च प्रश्नाची उत्तरं पाहिजेत, की हे ईडी आणि पीएमएलए का नाही ह्याची अंमलबजावणी झाली? आज 30 दिवस झाले त्या हत्येला, क्रूर हत्येला. आजही एक त्यातला खुनी इन्व्हॉल्व जो आहे तो फरार आहे. तर त्याचं उत्तर सरकारला आपल्याला द्यावं लागेल. आणि लाडली बहीण योजनेचा आजही परळीचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना या देशात एक कायदा आणि वाल्मिक कराडांना एक कायदा, असं का? मी कुठलाही आरोप करत नाही या सरकारवर. मी फक्त पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने प्रश्न विचारते, की जर ह्या देशामध्ये हा देश जर संविधानाप्रमाणे चालत असेल तर मग 3 नागरिकांना एक कायदा आणि एका नागरिकाला वेगळा कायदा, याचं उत्तर महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारने द्यावं. आणि हा इश्यू बाप्पा आणि मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने पार्लमेंटमध्ये आम्ही आता जेव्हा 30 तारखेला पार्लमेंट सुरू होईल याच्यात हे मांडणार आहे. आणि याच्यासाठी आम्ही फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मलाताई सीतारामनांचीही भेट घेणार आहे, की त्यांनी आम्हाला समजून सांगावं. कारण का तो ऍक्ट जेव्हा पीएमएलएचा पास झाला तेव्हा मी संसदेत मेंबर होते, तेव्हा आम्ही सगळ्यांनी भाषणं केली आहेत, आम्हाला माहिती आहे ऍक्ट काय. हा फायनान्शियल फ्रॉड तुम्ही सांगताय, मग धनंजय मुंडे पण या फायनान्शियल फ्रॉडचे पार्टनर्स आहेत का? कारण की धनंजय मुंडेच्या ज्या पत्नी आहेत राजश्री मुंडे, त्यांच्याबरोबर देखील वाल्मिक कराड यांचे अनेक खात्यांमध्ये संबंध आहेत, त्याचसोबत जमीन व्यवहार आहेत, हा प्रश्न भागीदारी आहे. नाही, तुमचा प्रश्न हा रास्त आहे, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाही ना, मी नाही ना सरकारमध्ये. याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. दिस इज द फर्स्ट फुट इन द डोअर. नाही याची एफआयआर, हे घ्या ना, आवाज आहे काय? नाही हे आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. हा एफआयआर आहे, हे काय माझं पर्सनल डॉक्युमेंट नाहीये. हा एफआयआर आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं. तारीख काय आहे? 11/12/24. हे लेटेस्ट आहे. याच्यात आहे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. हा आय एम हॅपी टू शेअर दिस डॉक्युमेंट. आणि त्याचबरोबर हे लिहिलेलं आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे. हे सगळं अवधा एनर्जीज प्रकल्प कार्यातून हजर नसताना माझा मोबाईल वगैरे वगैरे हे 2 करोड रुपये सांगितले होते. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांनी मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्प काम बंद न ठेवल्यास मारहाण करणं व जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. हे याच्यात लिहिलेलं आहे. दिस इज नॉट. हे बघा. आणि 28/5/11 वाजता हे सगळं झालेलं आहे. हे सगळं माहिती ह्या एफआयआर मध्ये. नाही ही बघा, ही ती कंप्लेन आहे. हे तर ईडी आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. ती ही आहे राजेश कुमार, असिस्टंट डायरेक्टर. आय कन्सिडर द अटेंडंट ऑफ श्री वाल्मिक कराड नेसेसरी इन कनेक्शन विथ इन्व्हेस्टिगेशन. आता हे इन्व्हेस्टिगेशन काय मला नाही माहिती. ही नोटीस आलेली आहे. ही फायनान्स मिनिस्ट्रीची नोटीस आहे ना.
पुढे काय पण झालं? इतके दिवस होऊन सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, कारण की तिथे पोलिसांना बदललं जातं, जी SIT जी तपास पथक आहे त्यातले अधिकारी बदलले जातात, पण मात्र मंत्री मात्र कायम राहतात. तर त्याच्यावरती तपासावरती प्रभाव निर्माण होणार नाही का? मला असं वाटतं याचं उत्तर आहे, मी गेले अनेक दिवस म्हणते, त्यांची मागणी ही फक्त आमच्या कुणाकडून होत नाही, फक्त राज्यातून भावना आहे. आणि सरकार काय असतं, सरकार ही लोकांच्या सत्ता काय असते, सत्ता हे एक माध्यम आहे लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. तर जर चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते, इट इज अ टूल, ते एक माध्यम आहे, ती एक सेवा आहे. तर ती सेवा करण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की अशोक चव्हाणांनी पण नैतिकतेने दिलाच होता राजीनामा. अशी किती उदाहरणं महाराष्ट्रात नाही देशात झालेली आहे. अहो, एक काळ असा होता की एखादा रेल्वे ऍक्सिडेंट झाला ना तर रेल्वे मंत्री राजीनामा द्यायचे. लालबहादूर शास्त्री, रिमेंबर दोज, ते होते. किती लोकांनी असे दिलेले आहेत. तर नैतिकतेच्या जी काय भावना आहे ती सगळ्या चॅनल्सवर आहे. आज 30 दिवस झालेले आहेत. आजही तुमच्या चॅनलवर त्या मुलीचे अश्रू बघून अस्वस्थ व्हायला, म्हणजे काय माणुसकी राहिली आहे का नाही. त्या मुली, काल कुठल्या तरी एका चॅनलवरच मी पाहिलं, त्या मुलीचा भावाचा वाढदिवस होता. म्हणजे अस्वस्थ, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ह्या सरकारमध्ये काही संवेदनशीलता राहिली आहे का नाही. आणि एकच गोष्ट म्हणजे एवढ्या अंधारामध्ये एकच आशेचं किरण आहे की आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे काही मित्र पक्षात आजही काही संवेदनशील नेतृत्व आहे. सुरेश धस, सोलंकीजी हे बोलतायत. त्याच्यामुळे मला आशेचं किरण आहे की एवढे ह्या संवेदनशील नेत्यांनी ह्या सगळ्यांबरोबर सगळे राजकीय इलेक्शन्स होतात आणि जातात, माणुसकीच राहते, नातीच राहतात. गृह मंत्रालयाचं हे फेल्युअर आहे का? कारण की आज 1 महिना होतोय हत्येला आणि तरी देखील कृष्णा आंधळे नावाचा जो 7वा आरोपी आहे तो अजून देखील अटकेत नाहीये. पोलीस आपला तपास करतात, परंतु पोलिसांना यश प्राप्त होत नाहीये. असं मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा खरं सांगू सार्थ अभिमान. मला महाराष्ट्राचे पोलिसांबद्दल म्हणजे जेव्हापासून मी लहानपणापासून बघते त्या वर्दीचा मला अभिमान आहे, त्या व्यक्तींचा मला अभिमान आहे. एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन या पोलीस मध्ये भरती होतात, कष्टांची परिकष्ट करतात. न्यू इयरला आपण सगळे एन्जॉय करतो तेव्हा ते ड्युटीवर असतात. पण ती जी यंत्रणा त्यांच्या मागे, पोलीस वाईट नाहीये, पोलीसच्या मागे जी व्यक्ती आहे जी त्याला चुकीचं काम करायला लावते, अनेक वेळा अशी घटना महाराष्ट्रात झालेल्या आहेत ज्या पोलिसांनी सांगितलंय बाबा हे मी करू शकत नाही, मग बदली पण झालेली. त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार. आणि दुसरं, आता हा फायनान्शियल फ्रॉडचा पण उत्तर द्यावंच लागेल ना. म्हणजे 2 केसेस आहेत त्या, एक फायनान्शियल फ्रॉड ED आणि PMLAची आणि दुसरी खुनाची. खून झाला या देशातल्या राज्यातल्या एका मुलाचा. हो, त्या कुटुंबाला न्याय नाही देणारी नैतिकता गेली कुठे या समाजातली, हा प्रश्न आणि या सरकारमधली हा प्रश्न मला पडतो. उपमुख्यमंत्री मॅडम, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठीशी घालतात असं वाटतंय? आय मीन, बोला, ही भावना आहे लोकांची, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कोणी या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. हा काय आम्ही राजकीय, म्हणजे माझं तर म्हणणं आहे राजकारण याच्यात कोणीही आणू नये या मताची मी. हा राजकीय विषयच नाही, हा एक सामाजिक माणुसकीचा विषय आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून, आणि मी मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही जे सहकार्य सगळ्यांना केलं, राऊंड द क्लॉक तुम्ही 24 तास ती स्टोरी फॉलो करता. कारण का, आणि जो पत्रकार बीडला जाऊन आलाय तो पत्रकार प्रत्येक जण इधर कॅमेरा किंवा ऑफ कॅमेरा रडलेला आहे का नाही मला खरं सांगा. अस्वस्थ झालेले आहेत पत्रकार तिथे आलेले. प्रचंड दहशत आहे तिकडे, आणि दहशत महाराष्ट्रात आम्ही टिकू देणार नाही. मग कुठल्याही पक्षाची असू दे, काय माणुसकी आहे का नाही. हो, दहशत या विषयावर सांगतो, तुमच्यातला एक पत्रकार दहशतीला घाबरून सगळे विषय सोडून पुण्याला निघून आला. तुम्ही चौकशी करा. अतिशय चांगली पत्रकारिता करत, खूप दिवसानंतर ग्राउंड रिपोर्ट येत होते, त्याच्या मागे लोक ठेवली, तो जिथे जाईल तिथे लोक गेली. शेवटी तो इतका अस्वस्थ झाला की तो तिथलं सगळं पत्रकारिता वगैरे सोडली आणि घरी निघून आला. तुम्हाला सगळ्यांना नाव पण माहिती आहे, मी नाव नाही घेत, त्याला मला अडचणीत नाही आणायचं आहे, पण हे अनफेअर आहे यार, हे काय चालू आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे, एक आई म्हणून, एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून. कधी तर एवढी मोठी मेजॉरिटी या सरकारला मिळाली, ब्रूट मेजॉरिटी इंग्रजी, एवढा मोठा संख्याबळ त्यांना मिळालंय,
दोन कुटुंबांना एवढी मेजॉरिटी मिळाल्यावर आपण न्याय नाही देऊ शकत. दोन्ही कुटुंबांना न्याय द्यायची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे. परभणी आणि बीड दोन्ही घटना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि माणुसकीच्या नात्याने अतिशय संवेदनशील. आणि ह्याचा तर आणि तेव्हा आम्ही फायनान्स अमित भाई शहांना भेटायला जाणार आहेत, कारण का त्यांनी वेळ मागितलेली आहे. तर ते होम मिनिस्ट्रीच्या कामानिमित्त ते जाणार आहेत. इथे पुन्हा ते न्याय मागण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्या मध्ये आम्ही दोघंही एकत्र मिळून फॉलोअप करणार आहोत. परभणी आणि बीड दोन्ही ते बाप्पा बोला ना, बीड आणि परभणीचं बीड आणि परभणीचे जे विषय झालेले आहेत, बीडचा सुद्धा एवढा वाईट विषय किती दिवसांना आम्ही लावून धरतोय आणि याच्यासाठी अमितभाई शहा यांची वेळ मला ताईंनी मागच्या वेळेस बी घेऊन दिली आणि आता पण वेळ मिळते. मी जाणार आहे त्यांना भेटून आणि या आरोपीला अटक झाली पाहिजे. ह्याच्यात जे आमच्याकडे हा सामूहिक गुन्हा आहे, एक नाही टोळी युद्ध चालू आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक माणूस करतो पण त्याच्या मागे असे 1000 लोक तयार केले त्यांनी. म्हणजे जे लोक की गुंड तयार करायचा फॅक्टरी आमच्या बीडमध्ये आहे आणि ते थांबली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही मोकोका लावणार, सगळ्याला सामूहिक गुन्हेगार डिक्लेअर करणार, पण आणखी तर काही 1 महिन्यात काही झालं नाही. आणि आता ह्या गोष्टीसाठी आम्ही सर्वजण आणखी एकदा अमित भाईची माझी मागणी अशी होती की ताईंना हे सर्वजण आम्ही की आम्हाला सीबीआय चौकशीची मागणी करायची होती, ज्याने की महाराष्ट्र पोलिसांवर दबाव जर असेल, सीबीआय चौकशीची मागणी करायची होती, ज्याने की महाराष्ट्र पोलिसांवर दबाव जर असेल तर कमीत कमी केंद्रातून तरी होईल. नाही जाऊन भेटणार ना मी फायनान्स मिनिस्टरला. म्हणजे बाप्पा आता होम मिनिस्ट्रीला जाऊन भेटणार. परभणी आणि बीड दोन्ही केसेससाठी बाप्पा दिल्लीला चाललेत. ते दिल्लीच्या होम मिनिस्ट्रीची गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत दोन्ही केसेससाठी, बीड आणि परभणी. आणि मी स्वतः जेव्हा दिल्लीला जाईन आता पार्लमेंटसाठी, तेव्हा आम्ही दोघं मिळून पीएमएलएची जी केस आहे, कारण का इट्स अ क्लिअर पीएमएलए ईडी केस, इट्स एव्हिडेंट. मग ईडी का नाही ऍक्शन घेते? अनिल देशमुखांवर हिअरसेवर तुम्ही ऍक्शन घेता, तुम्ही संजय राऊतांना अटक करता, तुम्ही नवाब मलिकांना अटक, या सगळ्यांना अटक होते. मग वाल्मिक कराडांना 2 वर्षापूर्वी ईडीची नोटीस आली. ही क्लिअर पीएमएलएची केस आहे आणि हे आम्ही नाही केलेली कोणी केस. ही अवधा नावाची जी कंपनी आहे, एफआयआर मध्ये नाव आहे. दिस इज नथिंग इज मॅन्युफॅक्चर्ड, इट इज फॅक्च्युअल. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की या राज्यामध्ये जर अशा केसेस एक्स्ट्रॉशनच्या झाल्या तर इट विल हर्ट द इन्व्हेस्टमेंट ऑफ द स्टेट. या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा आज मी काल 1 नेशन 1 इलेक्शनच्या मीटिंगसाठी दिल्लीला गेले होते. 30-35 खासदार मला तिथे लॉबीमध्ये भेटले. जो भेटे मला एकच प्रश्न विचारले, सुप्रिया तुम्हारे महाराष्ट्र में बीड और परभणी में क्या हो रहा है? प्रत्येकाला सांगून सांगून थकून गेले मी की मला इतकं वाईट वाटलं की ज्या महाराष्ट्राबद्दल सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे की या देशामध्ये या राज्यात क्राईम होत नाही. समतेची भाषा या राज्यांनी दिशा द्यायचं काम केलं. त्या महाराष्ट्रामध्ये एक गरीब कष्ट करणाऱ्या स्वतःच्या कर्तृत्वाने कष्टाने उभं राहिलेल्या 2 कुटुंबाच्या मुलांचा अशी हत्या होते. माझं झालं एक मिनिट अजून एक विषय आहे, बोला. थांबा त्यांना इथे बसू दे, मग मी चालते. नाही त्याला इथे बसू. राजेसाहेब देशमुख आहे. तर परळी या तालुक्यामध्ये, परळी या मतदारसंघामध्ये कुठलाही कायदा राहिला नाही. आणि मी या ठिकाणी शरद पवार गटाचा उमेदवार होतो. पक्षाचा उमेदवार असताना 201 बूथ वर एकही माणसानं मतं केलेले नाही. एकच माणूस मतदान करतो. माणूस येणार, 1000-2000 असे स्टॉल लावून पैसे वाटप. या ठिकाणी पैशाचे ही त्या माणसानं 2000 रुपये 1000 रुपये घ्यायचे, मध्ये जायचं, आयडेंटिटी दाखवायची, शाई लावायची आणि बाहेर जायचं. बटन दाबताना एकच माणूस, धनंजय मुंडेंनी जी पॉलिसी केली त्या पॉलिसीमध्ये एकच माणूस बटन दाबतो. असे 201 बूथ तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतले. अशी जर निवडणुका महाराष्ट्रात झाल्या तर बिहार सुद्धा महाराष्ट्राला परळीला लाजायला ही वेळ आली, या ठिकाणी परळीला आलेली आहे. आता तेवढंच नाही तर ही बोगस मतं होईल. बाप्पाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये मतदान बोगस झाले. याच्यावर कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो. हायकोर्टानं 122 बूथ अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले. आपल्या लोकसभेनंतर हायकोर्टानं घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तिथं सक्षम अशी सीआरएफचे जवान लावून त्या ठिकाणी मतदान घ्या, इन कॅमेरा मतदान घ्या. कॅमेरे बंद पडले. तुम्ही बघितलं, मी एका कॅमेऱ्यावर गेलतो सकाळी 8:15.
धर्मापुरीला 40 वर्षानंतर मी एका बूथला गेलो धर्मापूरला. 40 वर्षात त्या बूथवर सुद्धा कोणी माणूस जात नाही. 40 वर्ष बूथला गेलो तर तुम्ही बघितलं की ते तुमचा तो व्हिडिओ गाजला मीडियावर की माझ्या सगळ्या अंगावर यायची वेळ आली. सगळे माणसं तिथं सगळं भांडणार. आमचं राज्य इथं असलं सरकारचं राज्य चालत नाही, आमचं राज्य असतं स्वतंत्र. तुम्ही इकडे आलातच कस काय हा प्रश्न मला उमेदवाराला विचारायला लागले की तुम्ही या बूथवर कस काय आलात. म्हणजे ज्या गावात 5 बूथ आहेत त्या गावात तुम्ही कस काय आलात ही जर उमेदवाराला प्रश्न विचारत असतील तर मतदारांनी काय करायचं. सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य मतदार हा परळी तालुक्यातला हातबल झाला. हातबल झाला. माणसं भयभीत झालेत. ही सगळे वाळू माफिया, ही सगळे राख माफिया, आता ही विमा माफिया, ही सगळे वेगळे 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 माफिया ताकदबाज लोक झालेत. प्रचंड ताकद झाली, प्रचंड शक्ती झाली. किंवा त्या परिसरामध्ये मराठवाड्यामध्ये कुठेही 302 झालं की 302च्या माणसाला जर तो भेटायला गेला वाल्मिकांना, धनंजय मुंडेंना, तर लगेच त्याला एक काळी स्कॉर्पिओ आणि 10 लाखाचं बक्षीस देतात. लगेच आमच्या कामाला लाग. मग या अशा जर टोळ्या तयार झाल्या त्या महाराष्ट्रात लोकांना राहायचंय का नाही. बीडच्या आज काय अवस्था झाली साहेब. बीडमध्ये म्हणाला आम्हाला लाज वाटायली. पोराचे उद्या लग्न सुद्धा होणार नाही साहेब. कोण मुलगी देणार एवढं बिहार म्हणल्यानंतर. काय परिस्थिती झाली साहेब. प्रत्येक माणूस हा तिथला हातबल झालाय. कुणाची बोलायची ताकद राहील नाही, शक्ती राहील नाही. या ठिकाणी मी खासदार साहेब असतील, मी आमचे आमदार संदीप भाई असतील, यांचं मी अभिनंदन करतो. किमान प्रश्नाला सुरुवात केली. जितेंद्र आव्हाड साहेबांचं मी अभिनंदन करतो की बीडमध्ये येऊन प्रश्न मांडला. हे वंजारा नाहीत का मग. माधव पाटीलला तुम्ही एकाचं नाव घेताय. यापूर्वी बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबियांचा विषय होता. त्याविषयी काय बोलणार आहात का. इतर विषयांविषयी बोलणार आहात का रे. आम्ही आता मी याचं उत्तर देते हा विषय नंतर करताय. आम्हाला विषय बोलायचे इतकं पुढे नेतात. कुलकर्णी साहेब गेले महिनाभर तू माझ्याशी बोलतोय. त्याच्या मनातल्या व्यथा मला माहिती आहेत. बोलण्याची हिंमत होत नव्हती. मी 6 बीडमध्ये तुम्हाला खरं सांगतो ज्यांच्यावर गुन्हेगारीविषयी विचारतो आवाज साहेब. मग तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे. कोणीही गुन्हेगार करत असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, तर हा देश संविधानाने चालतो. कुणाच्याही मनमार्जीने चालला नाही पाहिजे. हे मत आमचं आहे आणि पक्षाचं आहे. कोणीही असू दे. मग मी असेल तरी मग मला मी चूक केली ना मला पण फाशी द्या, हे माझं म्हणणं. त्यांचं म्हणणं वेगळं आहे. हे मी केलं तरी मला फाशी द्या, ही आमच्या पक्षाची लाईन. भैया पहला मराठी होने दो, उसके बाद में आपको अलग से टाइम दो. चल रहा है. थैंक यू. नाही पार्लमेंटमध्ये जाऊन ह्यांच्याशी फायनान्स मिनिस्ट्रीशीच बोलायला लागेल ना. कारण काय इट इज मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सनी जर नोटीस पाठवली आणि मला कायची म्हणजे वाल्मिक कराड हा ओनली इश्यू नाहीये. ह्याच्या पुढचा विषय तुम्ही विचार करा. ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार आणि वाल्मिक कराड व्यक्तीचा नाही, या प्रवृत्तीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. फॉर अस वाल्मिक कराड इज मिस्टर एक्स. काय म्हणजे एक वाल्मिक कराड ह्याचा वैयक्तिक आमचा काही संबंध नाही, आमचा काही इश्यूच नाहीये. माझं म्हणणं ही प्रवृत्ती थांबली पाहिजे. जर महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट यायला हवी असेल तर एक्स्टॉर्शन हॅज टू स्टॉप. STOP थांबलं पाहिजे. तर कोण इन्व्हेस्टमेंट करणार. आणि जर एवढ्या मोठ्या कंपनीज इन्व्हेस्टमेंट करत असतील आणि त्यांना जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन न्याय मिळत नसेल तर काय करावं तुम्ही मला सांगा. इथे आपण म्हणतो रोल काय ते मॅग्नेटिक महाराष्ट्र. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये बसतं का. तर नाही बसत. इट इज ह्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होतंय. तुम्ही फक्त काय त्यांचं नाव वाल्मिक कराड हा केंद्रबिंदू नाहीच आहे. आपल्याला ही प्रवृत्ती थांबायची आहे. कारण का महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. आपण इन्व्हेस्टमेंट्सला लाल कार्पेट दिलं पाहिजे. या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, आम्ही आहोत तुमची सेवा करण्यासाठी. तुम्ही चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स करा, आमचा GDP वाढवा, आमच्या पोरांना मेरिटवर नोकऱ्या द्या, महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान मुलं आणि मुलींना. याच्यासाठी तर MIDCs केल्या ना. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी MIDCs का आणल्या.
आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसी का वाढवल्या, तर आपली जीडीपी वाढून आपल्या राज्याची एक वेगळी ओळख व्हावी, याच्यासाठी हे झालं ना. तर ही प्रवृत्ती आपण थांबवली पाहिजे कुठेतरी, ह्याच्यासाठी हे सगळे लढतायत. इट इज नॉट अ पर्सनल थिंग. पर्सनल काय आहे, ही प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतोय आणि आम्ही न्याय मागतोय. हा एक असा एक्झाम्पल जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी झाला की झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम आणि फायनान्शियल फ्रॉड, हे उदाहरण करून दाखवा, मग कुणाची हिंमत होणार नाही आज नंतर महाराष्ट्रात एक्स्टॉर्शन करायची. पिस्तूल मोठ्या गीताचं नाव का घेतलं? बापू आंधळेला ज्यांनी गोळी मार, हे बघा, हे एका केसपुरतं मी बोलत नाहीये. ह्याच्या आधी घडलेल्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये वाल्मिकी कराडचंच का नाव येतं? हा जे बोलला ना, ते लोक बोलत नाही आहेत. रामकृष्ण भांगर 8 महिने फरार आहेत, घराला टाळा लावलाय, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पोरीला दम दिलाय. तुम्हाला बीडची ग्राउंड रियालिटी माहितीच नाहीये, म्हणजे मलाही माहित नव्हती. आता लोक स्वतःहून मला फोन करतायत की साहेब हा विषय तुम्ही घ्या, हा विषय तुम्ही घ्या. माझ्याकडे 27 विषय आणून दिले लोकांनी मला सांगितलं, ज्या दिवशी वाल्मिकी कराड 302 मध्ये जाईल, बीडमध्ये फटाके वाजवून लोक कंप्लेंट करायला. अहो, यांनी मागणी केलीच आहे ना. सुरेश धस, तुम्ही केली आहे ना मागणी, संदीप दादांनी केला, तुम्ही केली आहे. आम्ही तर सांगतो तोच प्लॅनर आहे, पण तो एका गुन्हापुरता मर्यादित नाही. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? हो, ज्युडिशियल पारदर्शक इन्क्वायरी ती व्हावी. पारदर्शक व्हावी आणि सगळ्यांना संधी मिळावी कंप्लेंट करण्याची. तुम्हाला गोट्या गीते ना, गोट्या गीतेला सांगितलेलं काही झालं तरी एकाला ठार करून घ्यायचं का, तर त्यांना एक आरोपी करायचं होतं. त्या आरोपीचं नाव बबन गीते. त्यांना कुठल्याही परिस्थितीत बबन गीतेला आत घालायचं होतं, जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत बबन गीते बाहेर नाही राहिला. हा गोट्या गीतेचा काही संबंध नाही, बापू आंधळेचा काही संबंध नाही. गोट्या गीते गेला आणि बापू आंधळेला गोळी मार. आमची एवढीच अपेक्षा आहे की बीड आणि परभणीच्या दोन्ही केसेसमध्ये दोन्ही कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. जे कोणी त्याच्या मागे असतील त्यांना संविधानाच्या चौकटीत शिक्षा झाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. 2 दिवस आधी चर्चा सुरू होती की तुम्ही प्रफुल्लबाईंना फोन केला, खरंच केला, तटकरे साहेबांविषयीची काही भूमिका मांडली, खरंच तशी मांडली? चर्चा सुरू होती. मला ह्याच्यातलं काही माहिती नाही. सगळ्या खासदारांनी त्यांची स्टेटमेंट्स काल तुमच्या सगळ्या चॅनलवर दिलेली आहेत. नाही, तुम्ही प्रफुल्लबाईंना फोन केला का? एवढंच फक्त. मला ह्याच्यातलं काही माहिती नाही. हाला अभी क्या है, अभी हो गया, हमारा मीटिंग है अंदर. हमारी सिर्फ 3 मांगे हैं. हमारे भाई संदीप क्षीरसागर जी, हमारे भाई सोनावणे जी, ये 2 ऐसे गृहस्थ हैं जिन्होंने, एक ने असेंबली में और दूसरे ने पार्लियामेंट में, दोनों ने इस बारे में संक्षेप में उनकी मांग दोनों जगह रखी है. सोनावणे जी अमित शाह जी को भी मिल चुके हैं. बीड और परभणी दोनों ही घटनाओं के बारे में उन्होंने अमित भाई शाह से न्याय मांगा है कि भैया पारदर्शक पड़े इंक्वायरी हो. और हमारे सिर्फ 3 सवाल है जिसके बारे में संदीप क्षीरसागर जी भी बोल चुके हैं और उनकी मांग रही है, और बजरंग अप्पा जी की भी मांग रही है. 3 हमारी मांगे हैं. पहली मांग कि ये जो फाइनेंशियल फ्रॉड है, एक्सटॉर्शन जो होता है, वो पीएमएलए और ईडी के आता है, उनके दायरे में आता है. तो अगर उनके दायरे में वो आ रहा है, और वाल्मीकि कराड़ इनका नाम यहाँ है, जिनको अरेस्ट किया है, जो आप ही के हमारे चैनल से पता चला कि उनका नाम बहुत बार आ रहा है. उनको एक ईडी का एक नोटिस आया था फाइनेंस मिनिस्ट्री से, दिल्ली से. वो आया था 14/3/22 को. तो इसका आगे क्या हुआ, एक सिंपल सा सवाल है. और एक्सटॉर्शन को इस देश में जब कायदा बना था तब मनमोहन सिंह जी की सरकार थी, और एक्सटॉर्शन को पीएमएलए और ईडी के दायरे में ये आता है. तो अगर एक्सटॉर्शन की केस हो चुकी है, उसका एफआईआर है, तो क्यों नहीं ये ईडी और पीएमएलए में ये केस
पे एक्शन क्यों नहीं लिया जा रहा है, ये हमारा पहला सिंपल सा सवाल है। दूसरा हमारा ऐसा सवाल है कि आज तक अरेस्ट बहुत सारी हो चुकी है, लेकिन आज भी एक खूनी है जिस पे आरोप है, उसको अरेस्ट नहीं हुआ। आज 30 दिन हुए। रोज हम टीवी पे उनके जो बच्चे देखते हैं, उनका दुख हमसे किसी से देखा नहीं जा रहा है। ये सब जा चुके हैं, बहुत बार फैमिली से मिल चुके हैं। आदरणीय पवार साहब ने उनको वायदा किया है, उन बच्चों की सारी जिम्मेदारी हम सब प्यार से लेंगे। हम इसमें कोई भी राजनीति नहीं लाना चाहते। ये राजनीति की बात है ही नहीं, इंसानियत की बात है। और भले बीजेपी के हो, अजीत पवार के पार्टी के एमएलए हो, बहुत सारे ऐसे महाराष्ट्र के संवेदनशील नेता है जो साथ में इंसानियत के नाते आज ये केस के खिलाफ पूरी ताकत से लड़ रहे हैं, क्योंकि उनको लगता है ये दोनों जो फैमिली है, जो बीड़ और परभणी के, दोनों को न्याय मिलना चाहिए। दोनों हत्या है, चैनल पे रोज दिखाया जा रहा है। और मैं मीडिया की तहे दिल से आभारी हूँ कि 30 दिन से आप भी ये जो विषय है वो बहुत सीरियसली ले रहे हैं। और हमारा और एक सवाल है कि 2 दिन का गैप था पुलिस, अगर वो 2 दिनों में अगर पुलिस ने सुना होता तो शायद हमारे भाई संतोष जी आज जिंदा होते। और जो केस एक्सटॉर्शन का हुआ था वो 6 महीने पहले, अवधा नाम की जो कंपनी है, 6 महीने, उसका एफआईआर यही है, उसके सारे डिटेल्स आप ही के पास है। तो ये यहाँ लिखा हुआ है कि 6 महीने पहले की ये बात है। तो 6 महीने में एक्सटॉर्शन अगर पीएमएलए और ईडी की दायरे में आता है तो इस पे एक्शन क्यों नहीं लिया गया, और नहीं लिया गया तो आप कब लेंगे, ये हमारा सवाल है। और तीसरा सवाल है कि लाडली बहन योजना ये लोकसभा के बाद आई, तब तक तो ये तो केस आ चुका था। ईडी, पीएमएलए, एक्सटॉर्शन, मर्डर, सारे जो आरोप इस दुनिया में हो सकते हैं, सारे इस गृहस्थ पे थे। श्री वाल्मीकि कराड जी, अगर उनको इतनी सारी नोटिस आई थी तो लाडली बहना योजना के अध्यक्ष परली पे ये श्री वाल्मीकि कराड, उनको कैसे किया गया? जिस आदमी पे एक्सटॉर्शन का आरोप है उसको आप लाडली बहन के योजना का अध्यक्ष करेंगे? और 6 महीने से ये चल रहा है, ये आज की बात नहीं है। संदीप भैया हो, बजरंग सोनावणे, सारे सवाल पूछते गए, लेकिन सुनने वाला कोई नहीं था। और उसके बाद ये जब हत्या हुई तो क्या हमको, अगर इनकी बात सुनी होती तो हमारे भाई संतोष आज जिंदा होते। इसका जवाब और हिसाब देना पड़ेगा। नहीं, दिल्ली विधानसभा चुनाव के लिए बी सीरियस अबाउट दिस इशू। अभी मुझे क्या पता, इसका जवाब सरकार को देना पड़ेगा ना। महाराष्ट्र सरकार के जवाब है, मैं तो विपक्ष में हूँ। और मैं यहाँ विपक्ष के नाते नहीं हूँ, हम इंसानियत के नाते यहाँ बैठे। इंसानियत के नाते आज इस सरकार की जिम्मेदारी है कि जो सारे पार्टी के, सुरेश धस जी हो, अंजलि दमानिया जी हो, सोलंकी जी हो जो अजीत पवार के पार्टी से है, तो वो मिसेस मुंदड़ा हो जो वहाँ की सांसद, ये विधायक है, उन सारों ने साथ मिलके इंसानियत के नाते इसका जो भी न्याय हो, उस फैमिली को जब तक न्याय नहीं मिलेगा, हम राजनीति से उठ के इंसानियत के नाते ये दोनों फैमिलीज, परभणी और बीड़ की फैमिलीज के लिए पूरी ताकत से इंसानियत के नाते लड़ेंगे। ये सुरेश दास जी हो, संदीप भैया हो, बजरंग सोनावणे जी हो, अंजलि दमानिया जी, बहुत सारे जो लड़ रहे इंसानियत के नाते सारों की। और मीडिया में आप देखो, नहीं तो आप कहीं भी महाराष्ट्र में जाओ, आपको आश्चर्य लगेगा। कल मैं दिल्ली गई थी 1 नेशन 1 इलेक्शन के लिए, वहाँ 30 से ज्यादा सब सांसद थे। हर एक सांसद जो मुझे कल लॉबी में मिला हो या मीटिंग में मिला हो, मुझे 2 ही सवाल पूछ रहा था कि परभणी में क्या हुआ, बीड़ में क्या हुआ, और इस्तीफा होगा कि नहीं। मतलब भैया मैं कैसे बोल सकती हूँ, आधे जन तो उसी आप ही की सरकार है, आप बताइए क्या होगा। हम तो इंसानियत के नाते ही मांग रहे हैं।
क्योंकि आप विपक्ष में हैं, क्या किसी तरह का प्रोटेस्ट ऑर्गेनाइज किया जाएगा विपक्ष की तरफ ये से? विपक्ष की बात ही, कोई भी प्रोटेस्ट विपक्ष के तरह नहीं है। ये पूरी केस इंसानियत के नाते ही लड़ी जाएगी। ये कोई विपक्ष और सत्ताधारी का सवाल ही नहीं है, इंसानियत का सवाल, न्याय का सवाल है, संविधान का सवाल है। एक मिनट, वन क्वेश्चन एट अ टाइम। वो नहीं पता मुझे कैसे पता होगा कि अजीत पवार अमित शाह जी के मिले या नहीं, मुझे कैसे पता होगा? सुरेश धस, बजरंग सोनवणे और संदीप भैया क्षीरसागर, तीनों की मांग रही है, जो मैं आप ही के चैनल पे तीनों की मांग मैंने देखी है कि 302, करेक्ट, प्लीज करेक्ट मी इफ आई एम रॉन्ग, 302 में इन सब के नाम आए और केस चलाई जाए, ऐसी मांग सुरेश धस, बजरंग सोनवणे और संदीप क्षीरसागर जी की मांग है, जो आप ही के चैनल्स पे आई है। तो अगर इतने सारे सांसद, अंजलि दमानिया जी की भी आई और काफी सारे ऐसे सांसद है, प्रकाश सोलंकी जी ने भी मांग की है, वो प्रकाश सोलंकी जी तो अजीत पवार के पार्टी के ही है, उन सब की जो मांग है उन सबको हम उनके साथ रहेंगे सबके, क्योंकि हमारी ये कोई भी ये राजकीय नहीं है, ये इंसानियत के नाते हम सब लड़ेंगे। पुण्यात हत्यांचं सत्र सुरू आहे, पुण्यात हत्यांचं सत्र सुरू आहे, मोदारे नावाच्या मुलीचा हत्याकृतीचा मृत्यू झालेला आहे, याकडे कसं पाहता? राज्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे, हा डेटा सांगतो की मी नाही, तुमच्या सगळ्या चॅनल्सवर स्पेशल शोज होत आहेत। मी मागच्याही आठवड्यात ही विनंती केली होती की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालेलं आहे, हे मॅन्डेट मिळाल्यानंतर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि महाराष्ट्रातली ही जी परिस्थिती आहे ती सगळ्यांनी मिळून गांभीर्याने त्याच्यावर चर्चा करावी, ही मी सातत्याने मागणी करतो। मैडम, एक आखिरी सवाल ये है कि दिल्ली में जिस तरीके से स्थिति बनी है, केजरीवाल पूरे दमखम से लड़ रहे हैं, शिवसेना हो, टीएमसी हो, इन्होंने अपना समर्थन दिखा दिया है, लेकिन समर्थन देते हुए कहीं ना कहीं कांग्रेस अलग थलग पड़ी है क्या? एक सशक्त लोकतंत्र, नहीं, एक सशक्त लोकतंत्र में किसको कैसे इलेक्शन लड़ना है इसका अधिकार उनको मिला है लोकतंत्र में, तो मेरे ख्याल से एक सशक्त लोकतंत्र में हर एक को वो अधिकार। पृथ्वीराज चौहान, मैडम, पृथ्वीराज चौहान जो कहते हैं कि केजरीवाल जीत सकते हैं, ऐसी परिस्थिति है, ऐसे में कांग्रेस खुद नाराज है पृथ्वीराज चौहान से कि वो पार्टी में है और केजरीवाल का नहीं, मैंने ये स्टेटमेंट सुना नहीं है, तो जब तक मैं सुनूं नहीं मैं कुछ कहने टिप्पणी नहीं कर सकती। इसको सपोर्ट एक्सटेंड करिए कांग्रेस अभी वो बात होगी, हमारी मीटिंग के बाद आपको बोल देंगे। ठीक है, अरे प्रांजल